मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी यांनी आटपाडी गट विकास अधिकारी व आटपाडी तहसीलदार यांना खालील मागण्यासाठी निवेदन दिले. पाहूया त्यांच्या मागण्या काय आहेत. प्रशिक्षणार्थीचे मानधन दुप्पट करावे, प्रशिक्षणार्थाचा कालावधी वाढवण्यात यावा, सुट्ट्या नियमाप्रमाणे देण्यात याव्यात, बेसिकनुसार PF कपात करण्यात यावी. आज या ठिकाणी आम्ही युवा प्रशिक्षणार्थी जमलेलो आहे. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की मागचे 3 महिने झाला आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहे. ज्या ठिकाणी काम करत आहे त्या प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याच्या हाताखाली आम्ही अगदी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आणि आत्ता काय झालं की मागचे 3 महिने आम्ही कामावर असूनसुद्धा आमचा पहिला मुद्दा असा की पगार वेळेवर पडत नाही. पंचायत समिती सांगते की आमचे हजेरीपत्रक मागे गेले, मोहरं गेले, पाठवतो, आता पाठवतो. हा आमचा महत्त्वाचा पहिला तर मुद्दा आहेच आहे. का तर बरेचसे कर्मचारी असे की त्यांचा अजून पगार पडलेला नाही. आणि काही जणांचा हा पहिल्यांदा त्यांनी लक्षात घेऊन वेळेवरती पगार करावा. त्याचबरोबर कर्मचारी जे शासकीय आहेत ते आम्हाला सर्वांना काम जसं लावतील त्याप्रमाणे आम्ही अगदी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यामुळे त्यांनी आमचा कामाचा कालावधी वाढवावा आणि कामाचा कालावधी वाढवून आम्हाला येणाऱ्या काळात कालावधी वाढवून पगारसुद्धा आमचा वाढवून मिळावा. ह्याविषयी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ही आपलं देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमची मागणी आहे थोडक्यात की आणि आमच्या ह्या मागण्या पूर्ण कराव्या. आणि बेरोजगारीचा आणि आमचा कर्मचाऱ्यांचा विषय त्यांनी मनावरती घेऊन आम्हाला कालावधी वाढवून आणि आमचा पगार वाढवून मिळावा हे आमचे प्रमुख मागण्या आहेत. आणि त्याविषयी आम्ही आज इथं BDO साहेबांना आणि शिक्षण अधिकाऱ्यांना आमचं जे मागणीचं निवेदन आहे ते आम्ही दिलेलं आहे. नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामत येथे निवड झाली आहे. तसंच माझ्यासारख्या बंधू आणि भगिनी यांचेही बेरोजगारातून रोजगार याच्यात त्यांची पण निवड झाली आहे. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री साहेब यांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी आम्हाला बेरोजगारातून रोजगारात आणले आणि त्यांनी आमचे मानधन वाढवावे व कालावधी वाढवावा एवढी त्यांना कळकळीची विनंती आहे. आणि त्यांच्या लाडक्या भाऊ आणि बहिणींना वाऱ्यावर सोडू नये अशी माझी विनंती आहे. आणि ते वाऱ्यावर सोडणार नाहीत अशी मला खात्री आहे. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.